पण सुलभेने या तुमच्या कोण असा प्रश्न केला. ते शब्द ज्या स्वरात उच्चारले होते त्याला विलक्षण धार होती. मुकुंदाच्या मानी मनाला ती चटकन जाणवली. सुलभा आपल्यावर रागवली आहे हे त्याने ओळखले. त्याच्या मनात आले, आम्रवृक्षावर राहणाऱ्या कोकिळेला कबुतराच्या खुराड्यात कोंबली म्हणजे अशी स्थिती व्हायची. सुलभा केशरकडे अगदी बारकाईने पाहत होती. कुंद वातावरणात एकदम ऊन पडले म्हणजे आनंद होतो. परकीपणामुळे गोंधळून गेलेल्या त्या दोघींना तसा मनमोकळेपणा यावा म्हणून मुकुंद मुद्दामच म्हणाला. जुन्या म्हणींवर पहिल्यांदा विश्वासच बसत नाही माणसाचा. पण अनुभवानं कुठल्या म्हणीचा अनुभव आला आता? केशरने विचारलं. 10 पुरुष एके ठिकाणी राहतील पण 2 बायका मात्र आपला तोल गेला आहे हे सुलभेच्या लक्षात आले. स्वतःला सावरण्याकरता तोंडावर उसने हसू आणि ती उच्चारली, कारण आहे त्याला. काय? आपली डॉक्टरीन मैत्रीण म्हणून मुकुंदाने जिची आधी ओळख करून दिली होती ती सुलभा बायकांच्या भांडखोर स्वभावाचे समर्थन करीत आहे हे पाहून केशरला कमालीचे आश्चर्य वाटले. 2 तलवारी राहतात का कधी एका म्यानात? सुलभा मुकुंदाकडे पाहत म्हणाली. सुलभेच्या स्वरातली मगाची तीक्ष्णता मुकुंदाला आठवली. प्रतिकोटी करायची इच्छा त्याच्या मनात तीव्र झाली पण ती आवरून तो गप्प बसला. मुकुंद, त्याच्या मागून केशर आणि तिच्या मागून सुलभा खोलीत गेली. मगाशी केशरला समोरून पाहताना तिचे डोळे अत्यंत मोहक आहेत हे सुलभेच्या ध्यानात आले होते. आता मागून पाहताना तिचा बांधा किती आकर्षक आहे आणि चालताना सुद्धा ती किती डौलाने पावले टाकीत आहे हे तिला कळायला वेळ लागला नाही. तिच्या पाठीवर होणारे वेणीचे मधुर नृत्य पाहताच नकळत सुलभेचा हात कसाबसा आपल्या केसांकडे गेला. घाणेरड्या चाळीतल्या त्या गोंधळात आज तिला कसाबसा साधा आंबाडाच बांधावा लागला होता. खोलीत शिरताच केशरने इकडे तिकडे पाहिले. ती बसायला खुर्ची शोधत आहे हे मुकुंदाच्या लक्षात आले. पलीकडे गोळा करून ठेवलेले एक जुने जाजम पसरण्याच्या विचारात तो होता. इतक्यात आडवा पडलेला एक रिकामा रॉकेलचा डबा पाहून केशरने त्याच्यावर बसत आणि हसत म्हणाली, सुलभाताई, कशी आहे माझी खुद? तिच्या या बालवृत्तीचा सुलभेला क्षणभर हेवा वाटला. जरीचे पातळ नेसणाऱ्या या मुलीने त्या खोलीतल्या या दरिद्र संसाराशी चटकन का समरस व्हावे हे मात्र तिला कळेना. आजारी बहिणीला काळजी करण्यासारख्या स्थितीत सोडून मुकुंद काल पुण्याला याच मुलीला आणण्याकरिता गेला होता की काय? या मुलीची व विजयची ओळख कुठली? हिची जातपात, शिक्षण काय? मुकुंदाच्या वहीतली ती विलक्षण वाक्य अंधारात वीज चमकावी तशी तिच्या डोळ्यापुढून नाचत गेली. स्त्रीचा पहिला स्पर्श किती उन्मादक असतो. ती स्त्री ही केशरच नसेल ना? सुलभा दारातच उभी आहे असे पाहून मुकुंद म्हणाला, आत ये की, इथं आहे ती बरी आहे. केशर म्हणाले, इकडे या ना, खुर्चीचा अर्धा वाटा तुम्हाला द्यायला तयार आहे मी. लगेच त्या डब्याची एक बाजू तिने सुलभेकरता मोकळी केली पण सुलभा दारातच उभी राहिली. मुकुंद बहिणीच्या पायावरून हात फिरवित होता. कृतज्ञतेने सुलभेकडे पाहत होता. तो म्हणाला, ताईची प्रकृती बरी दिसते आज. आपण आजारी पडलो की तुझ्याशिवाय दुसरं कुणाचं औषधच घेणार नाही आता. हसल्यासारखे करून सुलभा म्हणाली, ताईच्या प्रकृतीला आज उतार पडलाय. पण जे बोलायचे ते कसे बोलावे याचा जणू काही ती विचार करीत होती. शेवटी निर्णयाने ती म्हणाली, 2 गोष्टींची जरुरी आहे तिला. कोणत्या गोष्टींची? पहिली, चांगल्या हवेची ठिकाणी जाऊन राहायची. दुसरी काय? सुलभा स्तब्ध राहिलेली पाहून त्याने विचारले. आपली मनी बॅग, छत्री वगैरे घेत सुलभा म्हणाली, जाते आता मी. गंभीर बनलेले केशर एकदम खेळखर झाली. मी काही इथे राहायला नाही आले. या तिच्या शब्दाने सुलभेला हसू आल्या वाचून राहिले नाही. मला पुण्याला जायचंय, तिने उत्तर दिलं. नि मला मुंबईला जायचंय. माझ्या वडिलांची तार येईल पुन्हा पुण्याहून. माझे वडीलच येतील मला शोधायला. आमच्या मुनिमांनी केशरबाई अजून आल्या नाहीत म्हणून तार सुद्धा केली असेल येवाना शिरगावला. बिचारा बोरी बंदरवर मोटार घेऊन आला असेल. निमी गाडीत नाही असं बघून घाबरून गेला असेल. मी सरळ पुढे गेले असे तर बरं झालं असतं नाही मुकुंद? सुलभेची जिज्ञासा क्षणोक्षणी वाढत होती. केशरची विजयशी ओळख शिरगावला झाली होती हे उघड होतं पण तिचे वडील शिरगावला काय करतात? तिची आणि मुकुंदाची ओळख कुठली? बोरी बंदरवर उतरणारी ही मुलगी मध्येच का उतरली? तिच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर उसळले अगदी. आणि एकदम तिला वाटले, मुकुंद आणि केशर यांच्याविषयी विचार करून स्वतःला इतका त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? प्रत्येकाला दररोज बरी वाईट स्वप्ने पडतात पण त्याचाच विचार करीत बसण्यात शहाणा मनुष्य काही आपला वेळ घालवित नाही. मुकुंद कसल्या तरी विचारात गळून गेला होता. एकदम तिच्या तोंडातून उच्चार बाहेर आला, अगं बाई. मुकुंद, केशर व ताई यांना तिच्या आश्चर्याचे कारण कळेना पण ती लगेच हसून म्हणाली,
काय विसरलो आहे मी. कुठल्याशा जलशाची 2 तिकीटं घेतली होती एका मैत्रिणीच्या आग्रहावरून. उद्याच आहे वाटतं तो. माझ्याबरोबर तिकीटही पुण्याला गेली असती. बरं झालं तुम्ही दोघं उद्या जा की या जलशाला. शेवटचे वाक्य बोलताना आपल्या मनात किती भावनांचा संकर झाला आहे याची सुलभेला कल्पनाही नव्हती. तिने तिकीटे बाहेर काढण्याच्या आधीच केशर म्हणाले, जलशाला जाणार आहो आम्ही उद्या, पण तिकीटं नकोत आम्हाला. आधीच काढून ठेवली आहेत वाटतं. काढायचीच नाहीत. म्हणजे माझंच गाणं आहे ना उद्या जलशात. केशर बरोबर तिच्या बंगल्यावर जाण्याची मुकुंदाने केलेली विनंती सुलभेने अमान्य केली नाही. शक्य असेल तर तो स्वतः गेला असता, पण काल सुलभेच्या औदार्याला आलेली भरती आज ओसरली आहे हे त्याने चटकन ओळखले आणि चतुराईने बहिणीपाशी स्वतःच बसण्याचे ठरविले. दुसऱ्याच्या मनातील अस्पष्ट भावनांनाही मान देण्याच्या त्याच्या या वृत्तीचे सुलभेला कौतुक वाटल्या वाचून राहिले नाही. मुकुंद येताच केशर म्हणाली, अहो महाराज तुमचा पत्ता लिहून द्या मला, नाहीतर द्याल मागच्यासारखा गुंगारा. मुकुंदाने आपली ट्रंक उघडली. कागद कोठे चटकन सापडेना तेव्हा वरच नोटबुक होतं ते घेऊन त्यातले एक पान त्याने फाडले आणि आपला पत्ता लिहून तो केशरच्या हवाली केला. तो घेऊन केशर म्हणाली, आणखी एक काम आहे. कोणतं? ते नोटबुक हवंय मला. मुकुंद तिच्याकडे पाहतच राहिला. इतकं चिक्कू होऊ नये माणसानं. 4 आण्याला कुठेही मिळेल तसलं. मग 4 आणेच देते मी, पळवून नेत नाही ते. मग तर झालं, पण कशाला हवंय ते? हल्ली मोठ्या माणसात गणना होऊ लागली आहे माझी. न व्हायला काय झालं? कराचीला वडिलांच्या गिरण्या आहेत, मुंबईला स्टुडिओ आहे, बंगले आहेत, शिरगावला कारखाना निघतोय. असं मोठं मनुष्य आज इथं आलं म्हणून ताईच्या वतीने मी हवे तर आभार मानतो. मोठ्या मनुष्याचा ऑटोग्राफ मागायचं ते राहिलं लांबच. आणा इकडं ते नोटबुक, माझा पत्ता लिहून देते, म्हणजे कधी काळी माझी आठवण झाली तर. मुकुंदाने नोटबुकचे शेवटचे पान उघडून तिच्या हातात दिले, पण केशरने त्याची सर्व पाने भरकन चाळलीच. ती आनंदाने उच्चारली, गोष्ट बिष्ट लिहिताय वाटतं? होय. काय आहे तिच्यात? बाकी सगळं आहे, पण कोणाचं कोणावर प्रेम मात्र नाही बसत काही केल्या. इश्शा, असली कसली बाई गोष्ट? परवा बाबांकडे सिनेमाची गोष्ट घेऊन आला होता तो एक लेखक. प्रेमच प्रेम होतं त्यात. आगगाडीत प्रेम, दवाखान्यात प्रेम, बागेत प्रेम, तुरुंगात प्रेम. तुरुंगात? मुकुंदाने विचारले. हो, नायक तुरुंगात जातो, गुप्तपणाने नायकिनीचा फोटो बाळगतो, त्याची पूजा करतो. आता मात्र मुकुंद व सुलभा यांना हसू आवरेना. मोटारीत सुलभा बसलेल्या बाजूला दरवाजावर हात ठेवून मुकुंद उभा राहिला होता. तो हळूच म्हणाला, सुलभा, कालचा दिवस कधीही विसरणार नाही मी. सुलभा चेष्टेने मान डोलवीत म्हणाली, मला सुद्धा जन्मभर आठवण राहील याची. 24 तासांची शिक्षा म्हणून तुला आठवण राहील, पण मला मानवी हृदय किती. पुढचे मनोगत त्याचे डोळेच बोलले. सुलभेला वाटले मुकुंदाला म्हणावे, मला हृदय आहे हे तुला कबूल आहे ना? दे तर तुझं नोटबुक मला वाचायला. पण ती काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यांनीच मुकुंदाला उत्तर दिले. टॅक्सी सुरू झाली. मुकुंद विचारात मग्न होता, त्यामुळे आपला हात काढून घेण्याचे भान त्याला राहिले नाही. धक्क्यासरशी त्याने तो उचलायला आणि बरं आहे म्हणण्यासाठी किंचित पुढे वाकलेला सुलभेचा हात तेथे पडायला गाठ पडली. क्षण मात्र त्या 2 हातांचा एकमेकांना ओझरता स्पर्श झाला. केशर आणि मुकुंद यांच्या नात्यातलं रहस्य सुलभेला आज कळेल का? पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्ते.